नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण गेल्या काही दिवसापासून SSC GD मध्ये विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण पाहत आहोत। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आणि पहिला प्रश्न आहे, 2003 मध्ये पद्मविभूषण मिळालेल्या सर्वात तरुण भारतीय नृत्यांगना खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 सोनल मानसिंग। सोनल मानसिंग यांना 2003 मध्ये पद्मविभूषण मिळालेला आहे आणि त्या सर्वात तरुण भारतीय नृत्यांगना आहेत। यानंतर पुढील प्रश्न, फिफा विश्वचषक 2022 चे आयोजन कोणी केले? तर फिफा विश्वचषक 2022 चे आयोजन केले होते कतार या देशाने। कालच्या पण पेपरमध्ये हा प्रश्न विचारलेला होता। कॅल्शियम कार्बोनेटचे रासायनिक सूत्र काय आहे? तर मित्रांनो, कॅल्शियम कार्बोनेटचे रासायनिक सूत्र आहे CaCO3। त्यानंतर पुढील प्रश्न, डॅश हे ट्रोपोस्फियर मधील अरुंद पट्ट्यात स्थित एक अतिशय उच्च उंची 12,000 मीटरपेक्षा जास्त पश्चिम चक्रीवादळ वारे आहे। उन्हाळ्यात त्यांचा वेग 110 किलोमीटर प्रति तास असतो आणि हिवाळ्यात 184 किलोमीटर प्रति तास असतो। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जेट प्रवाह हे ट्रोपोस्फियर मधील एक अरुंद पट्ट्यात स्थित आहे ज्यामध्ये त्याची उंची 12,000 मीटरपेक्षा जास्त असते आणि जेट प्रवाह एक पश्चिम चक्रीवादळ आहे। उन्हाळ्यामध्ये त्यांचा वेग काय असतो? 110 किलोमीटर प्रति तास असतो आणि हिवाळ्यामध्ये 184 किलोमीटर प्रति तास असतो। यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शास्त्रीय नृत्य प्रकार 16व्या शतकामध्ये वैष्णव संत महापुरुष शंकरदेव यांनी सुरू केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सत्तरिया। प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये नृत्य प्रकारावरती प्रश्न विचारले जात आहेत। वारसा हक्कामुळे काय होते? तर वारसा हक्कामुळे जमिनीचे विभाजन होते। 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे? तर ते आहे पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये। गांधी-आयर्विन करार कोणत्या वर्षी झाला? तर तो झालेला आहे 1931 साली। नोव्हेंबर 2022 पर्यंत भारतातील केंद्रीय शिक्षण मंत्री कोण आहेत? 2022चा हा प्रश्न आहे। तर याचं प्रश्न उत्तर आहे धर्मेंद्र प्रधान। देशाच्या राष्ट्रपतीला त्यांच्या पदावरून काढून टाकणे डॅश म्हणून ओळखले जाते? तर ते महाभियोग म्हणून ओळखले जाते। स्वातंत्र्यानंतर भारताने आपली पहिली पंचवार्षिक योजना डॅश मध्ये सुरू केली? तर पहिली पंचवार्षिक योजना स्वातंत्र्यानंतर सुरू केलेली होती 1951 साली। खालीलपैकी कोणाला ग्रीक शासकांनी चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात मेगस्थेनिसला पाठवले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सेल्युकस निकेटर। बजेट दस्तऐवज जे विशिष्ट आर्थिक वर्षासाठी सरकारच्या महसूल प्राप्ती आणि महसूल खर्चाची रूपरेषा दर्शवते ज्याला डॅश असे म्हणतात, तर त्याला महसुली अंदाजपत्रक असे म्हणतात। ऑक्टोबर 2022 मध्ये मेघालयचे राज्यपाल म्हणून कोणी शपथ घेतली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 BD मिश्रा यांनी शपथ घेतली। मोहन बागान ॲथलेटिक क्लब कोणत्या शहरामध्ये आहे? तर तो आहे कोलकाता या शहरामध्ये। कोणते जीवनसत्व थायमिन म्हणूनही ओळखले जाते? तर ते जीवनसत्व आहे व्हिटॅमिन B1। भारतीय राज्यघटनेत शेवटच्या कलमाला डॅश ही संख्या देण्यात आली आहे? मे 2022 पर्यंत मिळालेल्या माहितीवर आधारित आहे हा प्रश्न। तर या प्रश्नाचं उत्तर आहे 395। साखर उद्योगासाठी प्राथमिक कच्चा माल डॅश आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांनाच माहिती असेल की साखर उद्योगासाठी प्राथमिक कच्चा माल काय आहे? तर ऊस आहे। भारत सरकारने राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध अभियान NBHM नावाचे एक नवीन केंद्रीय क्षेत्र योजना
मंजूर करण्यात आली आहे जी डॅश क्रांतीशी संबंधित आहे, तर ती मिष्टान्न या क्रांतीशी संबंधित आहे. यानंतर पुढील प्रश्न, डॅश हे भारतात गुजराती नववर्ष म्हणून साजरे केले जाते, तर या प्रश्नाचं उत्तर आहे बेस्तू वरस. हे भारतामध्ये गुजराती नवीन वर्ष म्हणून साजरे केले जाते. यानंतर आपण सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कज्ञान यावरचे प्रश्न पाहणार आहोत. जर आरशाला PQ वर ठेवले की खाली दाखवले आहे तर दिलेले अक्षर संयोजनाचे आरशातील प्रतिबिंब कसे होईल, तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. K सुरुवातीला येईल. या पद्धतीने W जसा आहे तसाच राहणार आहे. U मध्ये पण बदल होणार नाही. जो P आहे तो हा भाग सुरुवातीला येईल म्हणजे या पद्धतीनं. त्यानंतर C मध्ये असा बदल होईल आणि G या पद्धतीने होईल. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, जे चिन्ह दिलेले आहेत त्यासाठी काय म्हटलेलं आहे ते अगोदर एका साईडला लिहून घ्या. प्लस म्हणजे काय, तर भाऊ. मायनस म्हणजे काय, तर बहीण. पर्सेंटेजचा अर्थ काय दिलेला आहे, मुलगी. आणि म्हणजे काय, तर पत्नी. आता मिळालेल्या माहितीनुसार आपण प्रश्न सोडूया. A आणि B याचा अर्थ काय आहे. B ही पत्नी आहे A ची. विधाने तुम्ही पाहू शकता की इथं काय लिहिलं आहे, B ही A ची पत्नी आहे. म्हणजेच B काय झाली, पत्नी झाली. कोणाची, तर A ची. A हा पती. त्यानंतर B पर्सेंटेज C म्हणजे C ही मुलगी आहे. कुणाची, B ची. C ही मुलगी आहे B ची, म्हणजे ती A ची पण असणार आहे या दोघांची. त्यानंतर C प्लस D म्हणजेच काय, तर D हा भाऊ आहे C चा. D हा काय आहे, भाऊ आहे C चा. त्यानंतर D मायनस E म्हणजे E ही बहीण आहे कुणाची, D ची. प्रश्न काय विचारलेला आहे की E चा A शी संबंध कसा आहे. E या ठिकाणी आहे, A या ठिकाणी आहे. हे दोघं आई वडील आहेत A आणि B. C D E ही काय आहेत, बहीण भावंडे आहेत. तर E चा A शी संबंध काय आहे, मुलीचा आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे ऑप्शन नंबर 2 मुलगी. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती आकृती येईल असा हा प्रश्न आहे. याचं जर निरीक्षण तुम्ही केलात तर अगोदर या साईडला, नंतर या, नंतर या, परत या. आता कोणत्या साईडला येईल तो, या साईडला. म्हणजेच या साईडला येणार ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. यानंतर विशिष्ट सांकेतिक भाषेत स्लोली हे लिहिले जाते TMNXMZ आणि फ्रेंडला GSHDOE असे लिहिले जाते. त्या भाषेत बोरिंगला कसे लिहिले जाईल, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नामध्ये पुढचं एक अक्षर घेण्यात आलेलं आहे जसे की बोरिंग आहे BORING. तर यामध्ये B च्या नंतर काय येणार, C. याच्या अगोदरचं N, R, S. I साठी काय H, N साठी परत O आणि G साठी काय H. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो. तर यामध्ये सुरुवातीला काइंड आहे, तर 1 नंबरचा शब्द हा सुरुवातीलाच येणार आहे काइंड. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की 4 ऑप्शनमध्ये 1 सुरुवातीला आहे म्हणजे पाहण्याची गरज नाही. त्यानंतर काय येईल, किंडल येईल KINDLE. त्यानंतर काय येणार आहे, किंग येणार आहे KING म्हणजे 1, 5
आणि 4 कुठल्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न, तीन विधानामागे 3 निष्कर्ष 1, 2 आणि 3 आहेत. विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असले तरी सत्य म्हणून स्वीकारा. कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या बरोबर आहे ते ठरवा. विधाने दिलेली आहेत. सर्व पिशव्या रबर आहेत. सर्व पिशव्या, समजा या पिशव्या आहेत. सर्व पिशव्या काय आहेत? रबर आहेत. सर्व पिशव्या या रबर आहेत. त्यानंतर काही रबर खुर्च्या आहेत. काही रबर काय आहेत? खुर्च्या आहेत. काही म्हटलेलं आहे, अशा प्रकारे येईल. काही रबर काय आहेत? खुर्च्या आहेत. आणि सर्व खुर्च्या टेबल आहेत. सर्व खुर्च्या काय आहेत? टेबल आहेत. परत एक मोठा वर्तुळ येईल. सर्व खुर्च्या काय? टेबल आहेत. आता निष्कर्ष पाहूया. काही रबर पिशव्या आहेत. काही रबर इथं आहेत आणि पिशव्या इथं आहेत. काही रबर पिशव्या आहेत का? तर हो आहेत. म्हणजेच पहिलं विधान काय आहे? बरोबर आहे. काही खुर्च्या रबराच्या आहेत. काही खुर्च्या रबराच्या आहेत का? तर हो आहेत. 2 ही बरोबर आहे. त्यानंतर सर्व खुर्च्या या टेबल आहेत. सर्व खुर्च्या टेबल आहेत का? तर हो आहेत, कारण मधून बाहेर जाताना आपण सर्वचा वापर करतो. म्हणजेच सर्व निष्कर्ष अनुसरण करतात. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत घोस्टला JCRNW आणि फ्रेंडला IDUZG असं लिहिलं जातं. त्याच सांकेतिक भाषेमध्ये RIFLE ला कसं लिहिलं जाईल? तर +3 करा या ठिकाणी. RSTU येणार आहे सुरुवातीला, म्हणजे ऑप्शन नंबर 1 येणार नाही आणि 4 येणार नाही. त्यानंतर -5 करा. -5 केल्यानंतर काय येणार आहे? D येणार आहे. D कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? याच ऑप्शनमध्ये आहे, 2 नंबरला. या ठिकाणी आहे का? तर नाही. म्हणजे पुढचे अक्षर बघायची काही गरज आहे का? तरी +3 करा, -5 करा, +3 -5 अशी ही सिरीज आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न, टेबलाच्या मध्यभागी तोंड करून गोलाकार टेबलाभोवती 7 मित्र बसले आहेत. T, K आणि U नंतर लगेच शेजारी बसला आहे. आता ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे डायग्राम काढून घेऊया. गोलाकार एक टेबल आहे आणि त्या टेबलाभोवती 7 मित्र बसलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 मित्र बसलेले आहेत त्या गोलाकार टेबलाभोवती. T, K आणि U नंतर लगेच शेजारी बसला आहे. S हा Kच्या लगेच उजवीकडे बसतो. आता कुठल्याही एका ठिकाणी K घ्या. समजा मी K या ठिकाणी घेतलं तर S हा Kच्या लगेच उजवीकडे बसणार आहे. म्हणजे कुठं बसणार आहे? या ठिकाणी. त्यानंतर काय म्हटलेलं आहे की T, K आणि U नंतर लगेच शेजारी बसलेला आहे. म्हणजे T कुठं बसलेला आहे? इथं. म्हणजे Uच्या शेजारी पण आहे आणि Kच्या शेजारी पण आहे. त्यानंतर W हा U आणि Mच्या शेजारी बसला आहे. W हा कुठं बसलेला आहे? U आणि Mच्या शेजारी बसलेला आहे. आता 7व्या व्यक्तीचं इथं नाव दिलेलं नाही, म्हणजे तो इथं बसलेला असणार आहे. Kच्या डावीकडे 3ऱ्या क्रमांकावर कोण बसलेला आहे? K कुठं आहे? इथं. Kची उजवी बाजू ही आहे. Kची डावी बाजू ही आहे. मग डाव्या बाजूला 3ऱ्या क्रमांकावर कोण बसलेला आहे? W. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न,
पर्याय निवडा जो 5व्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे, ज्या प्रकारे दुसरा अक्षरसमूह पहिल्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे आणि चौथा अक्षरसमूह तिसऱ्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही निरीक्षण केलं तर पी मध्ये +1 केलेलं आहे, क्यू आलं. ए मध्ये +2 केले, सी आलं. त्यानंतर ई मध्ये +3 केले, त्यानंतर एच आलं. म्हणजे +1 +2 +3 करायचे आहेत. काय दिलेलं आहे? एफ, डी आणि एन दिलेलं आहे. या ठिकाणी काय येईल मग आता? एफ मध्ये +1 काय येईल? जी. त्यानंतर +2 करा म्हणजेच काय येईल? एफ आणि +3 करा काय येणार? क्यू एफ जी. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, खाली दिलेले समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणती खाली मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हा प्रश्न आपला सॉल्व करण्याचा राहिला होता 10 नंबरचा. तर 6, 24, 60 आणि 120 या संख्यांचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर या संख्या तुम्हाला काय दिसत आहेत? तर 2चा घन केलेला आहे आणि -2 केला आहे. म्हणजे 2चा घन किती? 8 -2 किती येणार आहे? 6. त्याचप्रमाणे 3चा घन केलेला आहे -3. 3चा घन किती येणार आहे? 27 -3 म्हणजे किती? 24. त्याचप्रमाणे 4चा घन -4, 5चा घन -5. नंतर पुढे काय येणार? 6चा घन -6 येईल. 6चा घन -6. 6चा घन किती आहे? 216 - 6 किती येणार आहे? 210. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, खाली दिलेले समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणती 2 गणिती चिन्हे बदलली पाहिजेत? तर आपण ऑप्शन नंबर 4 घेऊन बघूया. 144 वजाच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे? भागाकार. म्हणजेच 12 अधिक 18 गुणिले 6. भागाकाराच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे? -24 बरोबर किती यायला हवं? 96. आता हे सॉल्व करून घेऊया. 144ला 12ने भाग दिल्यानंतर काय येणार आहे? 12 अधिक 18 आणि 6चा गुणाकार करा. याचा गुणाकार किती येईल? 108. त्यानंतर -24 बरोबर काय? 96. या दोघांची बेरीज करा. ती किती येणार आहे? 120 - 24 बरोबर किती? 96. म्हणजेच 96 बरोबर काय? 96 म्हणजे जे आपण ऑप्शन नंबर 4 घेतलं होतं ते बरोबर होतं. खाली दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षरसमूह येईल आणि मालिका पूर्ण करेल? तुम्ही इथं पाहू शकता एक्स, वाय नंतर काय येणार आहे? झेड. परत उलट गेलेला आहे ए, बी. त्यानंतर सी, डी नंतर काय येणार आहे? ई. पुढे काय? एफ, जी. त्यानंतर एम, एन नंतर काय? ओ, पी, क्यू. सरळ पुढचे अक्षर घेतलेले आहेत. क्यू, आर नंतर काय येणार? एस. म्हणजे झेड, ई, ओ, एस. कुठं आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. यानंतर पुढील प्रश्न, दुसरा शब्द पहिल्याशी संबंधित आहे तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित आहे असलेला पर्याय निवडा. गरुड पंजाशी संबंधित आहे. तर घोडा कशाशी? तर घोडा काय येईल? खुरशी संबंधित येईल. त्यानंतर दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षरसमूह येईल आणि मालिका पूर्ण करेल अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर ओ, पी, क्यू नंतर आर, एस म्हणजे +2 केलेला आहे. त्यानंतर एस, टी, यू म्हणजे +2 केलेला आहे. यू नंतर +2 करा म्हणजे काय येईल? सुरुवातीला डब्ल्यू येणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 कट झाला आणि 1 कट झाला. त्यानंतर जे, एच, एफ असं दिलेलं आहे. -2 म्हणजे इथं किती येणार आहे? डब्ल्यू नंतर काय येईल?
डी येणार आहे. एकाच ऑप्शनमध्ये डब्ल्यू आणि डी दिलेला आहे. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, एकाच फाशाच्या 3 वेगळ्या वेगळ्या पोझिशन्स दाखवल्या आहेत. 2 दाखवणाऱ्या चेहऱ्यावर उपस्थित असलेली संख्या शोधा. विरुद्ध विचारलेला आहे 2च्या, तर इथे 2 आहे, त्यासोबत 4 आहे. त्यानंतर किती आहे, इथं 5 दिलेला आहे. परत इथे 2, 1 आणि 6 आहे. या ठिकाणी 2, 4 आणि 3, सॉरी इथं पण 3 दिलेला आहे. थोडंसं व्यवस्थित ओळखता येत नाही. म्हणजेच 2 सोबत काय काय दिलेलं आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 1 आहे आणि 5 नाही, सॉरी 4, 6, 1 आणि 3 आहे. नाही कोण, तर 5 म्हणजेच ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, पर्यायामध्ये दिलेल्या गणितीय चिन्हांचे कोणते संयोग खालील समीकरणात स्टार चिन्हाच्या जागी क्रमाक्रमाने ठेवले जातील आणि ते समीकरण कसे संतुलित होईल, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर ऑप्शन नंबर 1 घेऊन पाहिला आपण आणि हे जर सॉल्व केलं तर कोणत्या पद्धतीने येणार आहे, 10 गुणाकारामध्ये 18 अधिक 19 गुणाकारामध्ये 2 वजा 1 बरोबर हे काय येणार आहे, 217. आता या दोघांचा गुणाकार करा, 180 येईल. प्लस 19 आणि 2चा गुणाकार 38 वजा 1 बरोबर काय, 217. आता या दोघांची बेरीज करा, ती किती येणार आहे, 218 वजा 1 बरोबर किती, 217. म्हणजेच जे आपण ऑप्शन नंबर 1 घेतलं होतं ते काय आहे, बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालील संचातील संख्या ज्याप्रमाणे संबंधित आहेत त्याचप्रमाणे संख्या संबंधित असणारा संच निवडा. सूचना कृती पूर्ण संख्येवर ती संख्या तिच्या घटक अंकामध्ये विभाजित न करता केली पाहिजे. उदाहरणार्थ 13 वजा 13 वरील कृती जसे बेरीज वजाबाकी गुणाकार इत्यादी हे 13 वर केले पाहिजे. 13चे 1 आणि 3 असे विभाजन करून नंतर 1 आणि 3 वरील गणिती कृती करण्यास अनुमती नाही, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 11, 78 आणि 15 आहे, तर या दोघांची बेरीज केलेली आहे. ती किती येणार आहे, 26. 26 गुणिले 3 करा म्हणजे किती येणार आहे, 78. जर आपण ऑप्शन नंबर 4 घेतलं म्हणजेच 13 प्लस 19 जर आपण केलं तर ते किती येणार आहे, 32. 32 गुणिले 3 केल्यानंतर किती येणार आहे, 96. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेतील खालीलपैकी कोणती संख्या प्रश्नचिन्हाच्या जागी येईल, तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4. असा पर्याय निवडा जो खालील आकृतीत अंतर्निहित आहे आणि फिरवणे मान्य नाही असं म्हटलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न, U, V, W, X, Y आणि Z हे 6 व्यक्ती केंद्राच्या विरुद्ध दिशेने तोंड करून वर्तुळात बसलेले आहेत. प्रश्न काळजीपूर्वक वाचा. काय म्हटलेलं आहे, केंद्राच्या विरुद्ध दिशेने. समजा हे वर्तुळ आहे आणि जे व्यक्ती बसलेले आहेत त्यांचे तोंड केंद्राकडे आहे का, तर नाही. म्हणजे असे केंद्राच्या विरुद्ध दिशेने हे यांचं तोंड इकडं या ठिकाणी आहे. व्यक्ती किती आहेत, 6. अशा पद्धतीने हे बसलेले आहेत. काय म्हटलेलं आहे,
यू वायच्या उजवीकडे तिसरा बसलेला आहे. यू हा वायच्या उजवीकडे तिसरा बसलेला आहे. यू कुठल्याही एका ठिकाणी घ्या. समजा यू आपण इथे घेतला. यू हा वायच्या उजवीकडे, वाय जर आपण या ठिकाणी घेतलं तर वायची ही उजवी बाजू आणि इकडली डावी बाजू, म्हणजे वाय कुठे येईल, या ठिकाणी येईल. यू हा वायच्या उजवीकडे तिसरा बसलेला आहे. 1 2 आणि तिसरा बसलेला आहे. डब्ल्यू वायच्या लगेच डावीकडे बसतो. डब्ल्यू हा वायच्या लगेच डावीकडे बसतो, म्हणजे कुठं बसतो, या ठिकाणी बसतो. डब्ल्यू हा व्हीच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसलेला आहे. कुणाच्या डावीकडे बसलेला आहे, व्हीच्या डावीकडे. व्हीच्या डावीकडे म्हणजे व्ही कुठे येणार आहे, या ठिकाणी येणार आहे. व्ही याची डावी बाजू ही 1 2 आणि तिसऱ्या स्थानावर डब्ल्यू बसलेला आहे. झेड हा यूच्या शेजारी बसलेला नाही. झेड हा यूच्या शेजारी बसलेला नाही, म्हणजे इथं बसलेला नाही. तो कुठं बसलेला आहे, इथं बसलेला आहे. म्हणजे यक्स कुठं बसणार, आता एकच शिल्लक जागा आहे इथं. प्रश्न काय विचारलेला आहे, सांगताना थोडी मिस्टेक झाली मित्रांनो. डब्ल्यू हा यूच्या लगेच डावीकडं बसलो म्हणलेला आहे. मी वायच्या ठिकाणी लिहिलेला आहे, म्हणजे डब्ल्यू कुठे येणार आहे, या ठिकाणी येणार आहे. डब्ल्यू तो यूच्या लगेच डावीकडे बसतो असं म्हटलेलं आहे, म्हणजे इथं कोण येणार आहे, अशा पद्धतीनं डायग्राम बनणार आहे. यू हा वायच्या उजवीकडे तिसरा आहे. वाय असा केंद्राच्या बाहेर बघत आहे, ही त्याची उजवी बाजू असेल. व्ही या ठिकाणी येईल. डब्ल्यू हा यूच्या लगेच डावीकडे बसतो, म्हणजे यूची डावी बाजू ही झाली. डब्ल्यू या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर डब्ल्यू हा व्हीच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर, व्ही या ठिकाणी येईल. याची डावी बाजू हा 1 2 आणि डब्ल्यू इथे येईल तिसऱ्या स्थानावर. त्यानंतर झेड हा यूच्या शेजारी बसलेला नाही, म्हणजे झेड हा यूच्या शेजारी बसलेला नाही, म्हणजे इथे येणार नाही. झेड कुठे येणार, या ठिकाणी. उरलं कोण, यक्स, तर यक्स या ठिकाणी येईल. प्रश्न काय विचारलेला आहे, डब्ल्यू आणि वाय यांच्यामध्ये कोण बसलेला आहे, तर तो झेड बसलेला आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर आपण गणित या विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. जर मशीन ए आणि बी अनुक्रमे 9 तास आणि 12 तासात 1100 युनिट्स तयार करू शकतात, तर मशीन ए आणि बी या निश्चित दरावर एकत्र काम करून किती तासामध्ये 1100 युनिट्स तयार करू शकतात, अशा प्रकारे हे दिलेलं आहे. तर ए 9 तास, बी किती 12 तास, या दोघांचा लसावी घ्या, तो किती येणार आहे 36, म्हणजेच 9 चोक 36 आणि 12 त्रिक किती 36. या दोघांची बेरीज करा, किती येणार आहे 7. एकूण किती आहेत 36. 36 छेदस्थानी 7. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, क्लबमध्ये 90 महिला सदस्य आणि 60 पुरुष सदस्य आहेत. जर महिला सदस्यांचे सरासरी वय 35 वर्ष असेल आणि पुरुष सदस्यांचे सरासरी वय 45 वर्षे आहे, तर संपूर्ण क्लबचे सरासरी वय वर्षामध्ये शोधा, असा हा प्रश्न आहे. 90 महिला आहेत आणि 60 काय आहेत, पुरुष आहेत, म्हणजे सर्व मिळून किती आहेत 150 आहेत टोटल. तर 90 महिलांमध्ये महिलांच्या सदस्यांचे सरासरी वय किती आहे 35, म्हणून 90 गुणिले 35 करा, किती येणार आहे 3150 येणार आहे. त्यानंतर पुरुष किती आहेत 60 आहेत, त्यांचे सरासरी वय किती आहे 45 वर्षे आहे, तर किती येणार आहे, यांचा गुणाकार 2700. आता यांची पूर्ण बेरीज करा, ती किती येणार आहे 5850 आणि एकूण टोटल सदस्य किती आहेत 150, म्हणजेच 5850 छेदस्थानी 150. हा शून्य कटला आणि हा शून्य कटला,
15 त्रिक 45. शेवटी भाग जाईल 9चा, म्हणजे एकूण सरासरी किती येणार आहे? 39. त्यानंतर पुढील प्रश्न, एका व्यक्तीने पहिल्या दिवशी 6 तासात 240 किलोमीटर, दुसऱ्या दिवशी 8 तासात 360 किलोमीटर आणि तिसऱ्या दिवशी 6 तासात 450 किलोमीटर अंतर कापले. 3 दिवसात कापलेले प्रति तास सरासरी अंतर शोधा. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. 6 तासामध्ये किती? 240. 8 तासामध्ये किती? 360. त्यानंतर परत 6 तासामध्ये किती? 450. तास किती झाले? 20. आणि एकूण किती झालं हे? 1050. 1050ला 20ने भाग द्या. उत्तर किती येणार आहे? 52.5 किलोमीटर. ऑप्शन नंबर 4 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, मनीषने RS 46,875 मध्ये एअर कंडिशनर खरेदी केले. त्याचे मूल्य प्रतिवर्षी 8% दराने कमी होत आहे. 3 वर्षानंतर एअर कंडिशनरची किंमत किती असेल? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. कमी होत आहे म्हणले प्रतिवर्षी 8% दराने. एकूण किती आहे? 46,875 गुणिले करा 92/100. आपण 92 का घेतलं? कारण कमी होत आहे 8% दरानं. छेदस्थानी 92/100. 3 वेळा करा आणि या सर्वांचा जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर ते किती येणार आहे? 36,501. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, कांद्याच्या किमतीत 25% वाढ झाल्याने एक महिला 200 रुपयांना 5 किलो कमी खरेदी करू शकते. कांद्याचे प्रति किलो वाढलेले मूल्य आहे. तर 25% वाढ म्हणजे 25% नफ्याप्रमाणे 125 छेदस्थानी 100. हे किती येणार आहे? 5x छेदस्थानी 4x घेऊ आपण, x मानूया. त्यानंतर 200 छेदस्थानी 4x वजा 200 छेदस्थानी 5x बरोबर काय? 5 किलो कमी खरेदी करते म्हणून आपण 5 घेतलं. 50 छेदस्थानी x वजा 40 छेदस्थानी x बरोबर काय? 5. यानंतर x बरोबर काय येणार आहे? 2. 5x बरोबर काय येईल? 5 गुणिले 2 बरोबर काय? 10 रुपये प्रति किलो. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, काही गुणोत्तरात पहिल्या आणि चौथ्या पदांचा गुणाकार 70 आहे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या पदांचा गुणाकार 3.5x आहे. तर x चे मूल्य काय आहे? 3.5x बरोबर काय? 70 घेऊया. x बरोबर काय येईल? 70 छेदस्थानी काय येईल? 3.5. तुम्हाला माहिती आहे की दशांश चिन्ह काढून टाकण्यासाठी आपण काय करतो? वरी एक शून्य देतो. 35 × 35, 35 दुने 70. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 1 20. यानंतर पुढील प्रश्न, शंकूची त्रिज्या 5 सेमी आहे आणि त्याची तिरकस उंची 16 सेमी आहे. त्याचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ सेंटीमीटर वर्गमध्ये डॅश डॅश असेल. तर पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे? पाय r आणि कंसामध्ये l + r. पायची किंमत घ्या 22 छेदस्थानी 7 गुणिले r काय दिलेला आहे? 5. कंसामध्ये काय येईल? 21 3. हे सर्व सोडवल्यानंतर उत्तर काय येणार आहे? 330. ऑप्शन नंबर 2
व्याज 6माही चक्रव्याढ असताना किती वर्षात ₹800ची रक्कम 10% वार्षिक दराने ₹926.10 इतकी होईल? आता या ठिकाणी 6माही म्हणलेलं आहे, किती वर्षात 800ची रक्कम 10% वार्षिक दराने म्हटलेलं आहे. 10%च्या अर्धे घ्या, कारण 6माही करत आहोत 5, आणि वार्षिक दराने 926.10 इतके होईल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण 800 गुणाकारामध्ये 105 छेदस्थानी 100 गुणिले 105 छेदस्थानी 100 गुणिले 105 छेदस्थानी 100 3 वेळा घेऊया. का? कारण आपण ऑप्शन नंबर 1 1.5 वर्ष घेऊन बघितलेलं आहे, किती वर्षात विचारलेलं आहे, त्याच्यामुळे आपण ऑप्शन नंबर 1 घेतलं 1.5 वर्षामध्ये. आपण रक्कम जी 10% दर म्हणलं होतं, 6माही म्हटलेलं आहे म्हणून त्याचा दर 5% घेतला आणि 3 वेळा घेतलं, कारण 6माही 1.5 वर्ष आपण घेतलं. हे सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय येईल उत्तर? 926.10, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 कालावधी किती असणार आहे? 1.5 वर्ष. यानंतर पुढील प्रश्न, ए आणि बी एकत्र काम 50 तासात पूर्ण करू शकतात. बी आणि सी मिळून तेच काम 75 तासात पूर्ण करू शकतात. ए आणि सी मिळून तेच काम 25 तासामध्ये पूर्ण करू शकतात. तर ए, बी आणि सी मिळून ते काम किती तासामध्ये पूर्ण करू शकतील? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर सॉल्व करूया. ए आणि बी मिळून किती? 50. बी आणि सी मिळून किती? 75. आणि ए आणि सी मिळून किती? 25. या सर्वांचा लसावी घ्या, तो येईल 300. 300 आल्यानंतर इथं 6 येईल, यानंतर इथे किती येईल? 4, आणि या ठिकाणी इथे किती येणार आहे? 12. या 300ला मी 50ने भाग दिला, 6 आलं. परत 300ला 75ने भाग दिला, 4 आलं. आणि 300ला 25ने भाग दिला, किती आलं? 12. आता हे दोघांचे मिळून काम झालेलं आहे आणि आपल्याला एकट्याचं काम विचारलेलं आहे. म्हणजेच 2A अधिक B अधिक C बरोबर किती येणार आहे? 6 अधिक 4 अधिक 12, हे किती येणार आहे? 22. म्हणजे A अधिक B अधिक C जर आपण केलं तर हे किती येणार आहे? 11. A अधिक B अधिक C बरोबर किती? 11. काम किती आहे? 300 एकूण काम आहे. आणि हे तिघं मिळून किती दिवसात करणार आहेत? 11. म्हणजेच 300 छेदस्थानी 11 ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, एक 14 सेमी उंची असणाऱ्या लंबगोलाकार सिलेंडरचे वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 110 सेंटीमीटर आहे. तर सिलेंडरच्या पायाचा व्यास काय असेल? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर याचं सूत्र काय आहे? 2πRh बरोबर काय दिलेलं आहे? 110 वक्र पृष्ठभागाचं क्षेत्रफळ सिलेंडरच्या. तर सूत्रामध्ये टाकून बघू, 2 गुणिले 22/7 गुणिले R गुणिले 14 बरोबर काय? 110. R बरोबर काय येणार आहे? 5 छेदस्थानी 4, 7 1 7, 7 दुने 14. हे सर्व सॉल्व केल्यानंतर 5 छेदस्थानी 4 येणार आहे R. काय विचारलेलं? व्यास विचारलेला आहे. व्यास काय असतो? दुप्पट असतो, मग सर्वांनाच माहिती आहे. दुप्पट असतो म्हणून काय करा, या ठिकाणी गुणिले 2 करा. याचं सर्व कॅल्क्युलेशन उत्तर केल्यानंतर काय येणार आहे? 2.5 सेंटीमीटर ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, दोन संख्यांमधील फरक त्यांच्या बेरजेच्या 15% आहे. लहान संख्या आणि मोठ्या संख्या यांचं गुणोत्तर शोधा. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर समजा आपण
दोन संख्या म्हणजे ए पकडू आणि बी पकडू, यांचा फरक त्यांच्या बेरजेच्या 15%. त्यांची बेरीज काय येईल? ए अधिक बी. यांच्या 15% म्हणजे काय? 15 छेदस्थानी 100. आता हे ए वजा 100 बी बरोबर 15A अधिक 15B या प्रकारे येईल. त्यानंतर हे काय येईल? $85A बरोबर 115B येईल. ए छेदस्थानी बी बरोबर काय येईल? 115 छेदस्थानी 85. याला जर आपण शॉर्टमध्ये केलं तर काय येईल? ते 23 छेदस्थानी 17. पण विचारलेलं काय आहे? लहान संख्येच्या आणि मोठ्या संख्येचे गुणोत्तर शोधा असं म्हणलेलं आहे. लहान संख्या कोणती आहे? 17 आणि मोठी कोणती आहे? 23. 17 23. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असेल. याच गुणोत्तराला आपण कसं लिहितो? 17 छेदस्थानी 23. रुबीने 1 रुपयात 20 बटन खरेदी केले. 25% नफा मिळवण्यासाठी त्याने 1 रुपयाला किती बटणे विकावीत? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर खरेदी आणि विक्री जर आपण पाहिली, कोणत्याही वस्तूची खरेदी किंमत ही 100 असते, हे नेहमी लक्षात ठेवा. नफा किती मिळालेला आहे? 25% म्हणजे 125. 25 चोक 100 आणि 25 पाचा किती? 125. तर 1 रुपयात 20 बटणे खरेदी केलेली आहेत आणि 25% नफा मिळवलेला आहे. मिळवण्यासाठी त्याने 1 रुपयाला किती बटणे विकावीत? असा हा प्रश्न आहे. तर आपण गुणोत्तर घेतलं, यांचं 4 5, याला उलट करा, 5 4 येईल. या ठिकाणी गुणिले 4 करा, 5 चोक 20 आणि या ठिकाणी गुणिले 4 करा, 4 चोक 16. म्हणजे उत्तर किती येणार आहे? 16. ऑप्शन नंबर 2. 20 बटणे खरेदी करण्यासाठी किती रुपये त्याने किती रुपयाला 1 बटणे विकावीत? तर 16 रुपयाला. जर ए अधिक बी बरोबर 25, ए वजा बी बरोबर 7 असेल तर ए आणि बीचे सरासरी प्रमाण काढा. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. ए अधिक बी बरोबर काय दिलेलं आहे? 25. ए वजा बी बरोबर काय दिलेलं आहे? 7. आता इथं बी कॅन्सल होईल. 2A बरोबर काय येईल? 32. ए बरोबर काय येईल? 16 आणि बीची किंमत किती येणार आहे? 9 येणार आहे. काय विचारलेलं आहे? सरासरी प्रमाण. याला वर्गमुळामध्ये 16 गुणिले 9 करा. 16 9 किती? 44. वर्गमुळाच्या बाहेर घेतल्यानंतर किती येणार आहे? 12. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 1 येणार आहे. कमेंटमध्ये सविस्तर सांगा, नाही आलं तर मी सॉल्व करून देईन. एका लेखाची चिन्हांकित किंमत 1,00,000 रुपये होती, मात्र दुकानदाराने 20% आणि 10% अशा 2 सवलती दिल्या. शेवटी त्याने ती वस्तू कोणत्या किमतीला विकली? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर सरळ काय करा, तर याचे 20% आणि 10% अशा सवलती दिलेल्या आहेत असं म्हटलेलं आहे. तर याला 20% सवलत म्हणजे काय येईल? 80 छेदस्थानी 100. 10% सवलत म्हणजे काय येईल? 90 छेदस्थानी 100. आणि सॉल्व केल्यानंतर उत्तर काय येणार आहे? 72,000 रुपये. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, रॉबिन अंतराचा 1/4 भाग 20 किलोमीटर प्रति तास वेगाने करतो. पुढचा 1/4 भाग 10 किलोमीटर प्रति तास वेगाने करतो आणि उर्वरित भाग 80 किलोमीटर प्रति तास वेगाने करतो. संपूर्ण अंतरासाठी रॉबिनचा सरासरी वेग शोधा. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आता या ठिकाणी 1/4 भाग आहे म्हणून याचं अंतर किती येणार आहे? 20 40 येणार आहे, कारण 1/4 भाग दिलेला आहे. सरासरी बरोबर काय येईल? 80. यांचा जर आपण लसावी घेतला तर 20 छेदस्थानी 20 अधिक 20 छेदस्थानी 10
परत 40 छेदस्थानी काय येईल? 80 येईल. 80 छेदस्थानी हे काय येईल? 2 अधिक 1 छेदस्थानी काय येईल? 2 बरोबर काय? 160 छेदस्थानी 7 येईल. आणि याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर येणार आहे 22.86 किलोमीटर प्रति तास. यानंतर पुढील प्रश्न, सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान 4 अंकी संख्येमधील फरक शोधा. ज्याला 36 आणि 48 ने पूर्ण भाग जातो. तर 36 आणि 48 यांचा जर आपण लसावी काढला तर तो किती येणार आहे? 144. 4 अंकी संख्येमधला फरक शोधायचा आहे. त्याच्यामुळे आपण काय करायचं? याला 7 ने गुणाकार करायचा. तर याचा गुणाकार किती येणार आहे? 1008. मोठ्यात मोठी म्हटलेलं आहे, मोठ्यात मोठी आणि सर्वात लहान 4 अंकी संख्येमधील फरक शोधा म्हणलेला आहे. म्हणजेच 9999 ही मोठ्यात मोठी संख्या. भागाकारामध्ये 144 करा. किती येणार आहे? 9936. 9936 मधून 1008 वजा केल्यानंतर उत्तर येणार आहे 8928. ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न, एका वस्तूची चिन्हांकित किंमत 2000 रुपये होती, परंतु दुकानदाराने 20% सूट दिली. तो शेवटी वस्तू किती किमतीला विकेल? चिन्हांकित किती किंमत होती? 2000. खरेदी किंमत ही नेहमी 100% असते. सूट किती दिलेली आहे? 80%. विचारलेला आहे तो शेवटी वस्तू किती किमतीला विकतो, म्हणजे विक्री किंमत काढायची आहे. तर 2000 गुणिले 80 छेदस्थानी काय येईल? 100. हे 2 शून्य कटले आणि हे 2 शून्य कटले. 20 आणि 80चा गुणाकार केल्यानंतर काय येणार आहे? 1600 रुपये. ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न, एक खुर्ची रुपये 800ला विकत घेतली जाते आणि रुपये 1100ला विकली जाते. तर नफ्याची टक्केवारी शोधा. छेदामध्ये आपण काय करतो? खरेदी किंमत लिहितो 800. नफा किती झालेला आहे वर? 300 रुपये. गुणाकारामध्ये काय? 100. हे 2 शून्य कटले आणि हे 2 शून्य कटले. शिल्लक काय राहिलं? 300 छेदस्थानी 8. आता याला भाग दिल्यानंतर उत्तर काय येणार आहे? 37.5%. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, एखादी व्यक्ती कारने 600 किलोमीटर अंतर 50 किलोमीटर तासाच्या सरासरी वेगाने आणि 100 किलोमीटर अंतर 100 किलोमीटर प्रति तास वेगाने करते आणि शेवटी 25 किलोमीटर तास वेगाने 50 किलोमीटर अंतर कापते आणि त्याच्या गंतव्यस्थानावर ती पोहोचते. संपूर्ण प्रवासादरम्यान त्याचा सरासरी वेग किती? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर काय म्हटलेलं आहे की कारने 600 किलोमीटर, त्यानंतर 100, त्यानंतर किती? 50. हे टोटल किती झालं? 750. 600 किलोमीटर अंतर 50 किलोमीटर प्रति तास म्हटलेलं आहे. 100 किलोमीटर अंतर परत 100 किलोमीटर आणि त्यानंतर शेवटी हे 100 परत किती? 50 या ठिकाणी. तर हे सर्व सॉल्व केल्यानंतर किती येणार आहे? 750 छेदस्थानी किती? 15 येईल. म्हणजे या ठिकाणी जर 5 ने भाग दिला तर किती येईल? 12. या ठिकाणी 100 100 प्लस 1 आणि या ठिकाणी 2. हे सर्व मिळून काय आलं? 15 आलं. एकूण किती होतं? 750. छेदस्थानी किती केला आपण? 15. किती येणार आहे? 50 किलोमीटर प्रति तास. यानंतर आपण हिंदी विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे,
रिक्त स्थान की पूर्ति उचित संज्ञा शब्द से करें। डैश तरल अवस्था में होता है, पारा तरल अवस्था में होता है। स्वर्ग का पर्यायवाची शब्द इनमें से क्या होगा? तो स्वर्ग का पर्यायवाची शब्द क्या होगा? ब्रह्मांड। निम्न में से किस वाक्य में गंगा के सही पर्यायवाची शब्द का प्रयोग हुआ है? तो इसका सही कालिंदी में स्नान करना फलदायक है। भारत देश के रहने वाले बहुत सारे लोग गौतम बुद्ध के अनुयायी थे। वाक्य में प्रयुक्त अनुयायी का विलोम शब्द क्या है? तो उसका विलोम शब्द है अनुगामी। वीर और साहसी पुरुष साधारण नहीं होते अपितु डैश प्रतिभा से युक्त होते हैं। तो इसका सही उत्तर है विलक्षण प्रतिभा से युक्त होते हैं। दादा दादी का सबसे जीवन में पूजनीय स्थान होता है। उपरोक्त वाक्य के किस भाग में अशुद्ध वर्तनी वाला शब्द है? पूजनीय स्थान। निम्नलिखित वाक्यांश के लिए उपयुक्त शब्द का चयन विकल्पों में से कीजिए। जो प्रमाण द्वारा सिद्ध न हो सके तो उसे क्या कहते हैं? अप्रमेय। जो अपनी जगह से न डिगे वाक्यांश के लिए उचित शब्द बताइए, तो उसे कहते हैं अड़िग। निम्नलिखित वाक्यांश के लिए एक सार्थक शब्द चुनिए। जिसे पार करना कठिन हो उसे कहते हैं पारंगत। निम्नलिखित मुहावरे के लिए उपयुक्त सार्थक शब्द है बहती गंगा में हाथ धोना, बहुत अधिक परिश्रम करना। इसका आएगा अवसर का फायदा उठाना। ऑप्शन नंबर 1 बहती गंगा में हाथ धोना, इसके लिए क्या होगा? अवसर का फायदा उठाना। रेखांकित शब्द के स्थान पर सर्वोचित विकल्प चुनिए। आवश्यक काम में रत रहने के कारण मुझे अवकाश नहीं मिला, तो इसका आंसर आएगा आसक्त। लाल किला भारत की डैश इमारत है। वाक्य में रिक्त स्थान की पूर्ति शब्द द्वारा कीजिए। इसका सही आंसर है ऐतिहासिक। वाक्य में रेखांकित शब्द के स्थान पर सर्वोचित शब्द का चयन कीजिए। प्रत्येक भारतवासी को हिंदी का सामान्य ज्ञान होना चाहिए, तो इसका सही आंसर आएगा व्यावहारिक। निम्नलिखित में से कौन सा वाक्य संज्ञा के प्रयोग की दृष्टि से शुद्ध है? रघुवीर मेरा अग्रज है, यह शुद्ध है। ऊंट के मुंह में पान भरना रेखांकित वाक्यांश के स्थान पर शुद्ध वाक्यांश होगा, तो नमक देना। निम्नलिखित गद्यांश में कुछ शब्द हटा दिए गए हैं। दिए गए विकल्पों की सहायता से रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए। प्रत्येक संख्या के लिए उपयुक्त विकल्प का चयन कीजिए। बाबा जी भी मनुष्य ही थे। अपनी वस्तु की डैश दूसरों के मुख से सुनने के लिए उनका हृदय अधीर हो गया, तो इसका सही उत्तर है ऑप्शन नंबर 3। घोड़े को खोलकर बाहर गए डैश वायु वेग से उड़ने लगा, तो वायु वेग से क्या? घोड़ा। डैश चाल देखकर खड़क सिंह के हृदय पर सांप डैश गया, तो इसका सही आंसर है किसकी। रिक्त स्थान 4 पूर्ति के लिए सर्वाधिक उपयुक्त विकल्प का चयन कीजिए। इसका सही उत्तर है लोट। रिक्त स्थान 5 की पूर्ति के लिए सर्वाधिक उपयुक्त विकल्प का चयन कीजिए और उसका सही आंसर आहे वह। मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण SSC जीडीमध्ये विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण पाहिलेलं आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार।